हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर आजचा वार होता गुरुवार आणि माझं जे गुरुवारचे मी व्रत सुरू केलेले आहे त्यामधला होता दुसरा गुरुवार। मागच्या गुरुवारी मला खरंच खूप उशीर झालेला होता, पहिला गुरुवार होता आणि त्यातल्या त्यात बरेच असे त्यामध्ये वेगळे वेगळे अनुभव आणि व्रताचं जे काही होतं ना स्वरूप ते अजिबातच माहिती नव्हतं की किती वेळ लागेल आणि काय लागेल, म्हणून ना मी आज नॉन स्टॉप जे काही आहे माझी कामं ते करायला सुरुवात केली। तर सगळ्यात आधी मशीन जे आहे ते मी सेट करून ठेवली। आता जसे जसे आंघोळी होईल तसे तसे त्यामध्ये कपडे टाकणार आणि नंतर फक्त ऑन करायची मी ती बाकी ठेवलेली आहे आणि लगेच घेतलं झाडू मारायला। झाडू मारून झाला की नंतर मग अंगणाची साफसफाई सुद्धा माझी बाकी आहे। तसं तर पावसाळ्यामुळे ना पाणी वगैरे टाकावं लागत नाही, पण आता ना 2-4 दिवस झाले म्हणजे जवळजवळ हप्ता झाला की अजिबातच पाऊस जे आहे ना ते आहे नाही। पण आता जेव्हा मी व्लॉग एडिट करत आहे ना तेव्हा मुसळधार 2 दिवस झाले पाऊस आहे। आता इथे सगळं काही झाडून झालं आणि त्याच्यानंतर ना अंगणामध्ये पाणी वगैरे टाकून रांगोळीसुद्धा छान अशी काढून घेतली, कारण की गुरुवार दिवस म्हटलं तर थोडंसं कसं पॉझिटिव्हली आपण राहिलं आणि घरातलं सगळं कामं नित्य नियमानुसार जर वेळेत झाले तर आपल्यालासुद्धा जो उत्साह आहे ना करण्याचा कुठलंही काम असू दे तो जास्त असतो आणि त्यामध्ये ना आपण पुरेपूर वेळेमध्ये सगळ्या गोष्टी करत जातो। तर इथे आता पूजेची जी काही मांडणी आहे ना ती करायला घेतलेली आहे मी। दुसरा गुरुवार असल्यामुळे खरंच मला सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोपी गेल्या आणि सोयीस्कर गेल्या, कारण की पहिल्या वेळेस खूप असे वेगळे वेगळे अनुभव तर आलेच, पण खूप अशा ज्या गोष्टी आहे ना त्या मला म्हणजे आठवून कराव्या लागत होत्या की हे राहिलं ते राहिलं आणि त्या चक्करमध्ये ना थोडासा वेळ जो आहे तो मला जास्त लागला। पण असो, कुठलीही सुरुवात करतो तेव्हा आपल्याला जसे 1-2 दिवस कठीण जाते तसे स्वामींचे गुरुवारसुद्धा आहे। स्वामीसुद्धा आपले बघतात परीक्षा की या सगळं काही करू शकतात की नाही। आणि मला ना दोन्ही गुरुवारी खरंच सांगते मनामध्ये इच्छा नव्हती आणि होती अशा दोन्हीही दुथड्यामध्ये मी पडलेली होते। म्हणजे 50% असं वाटायचं की सुरुवात करू आणि 50% असं वाटायचं की राहू दे नको, कारण की मुलांचं करता करता इतकं दमल्यासारखं वाटते। पण स्वामींची इच्छा होती माझ्याकडून करून घ्यायची, त्यामुळे ते मी शांतपणे सगळ्या गोष्टी पार पाडत गेली। आणि स्वामींचे गुरुवार करायचं म्हणजे मुख्य जे काही कारण आहे ते म्हणजे की खूप दिवसाच्या पूर्वी जेव्हा रिधू झालेला होता तेव्हा ना मला थोडंसं मी फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलं होतं। एक व्हिडिओसुद्धा याच्यामध्ये मी टाकलेला आहे, तर त्यामध्ये मी सविस्तर सांगितलं आणि तेव्हा मी विचार केला दुसऱ्यांदा ऑपरेशन करायची ते वेळ आलेली होती, कारण की खूप असा त्रास होता आणि ते सारखं त्याच्यामधून जात गेली आणि ना मनामध्ये विचार होते की रिधू एकदम छोटासा म्हणजे 6ही महिन्याचा तो कंप्लीट व्हायचा होता आणि त्यातल्या त्यात ते ऑपरेशनाचे जे टाके असते ना सतत ते पिकत जायचे आणि अचानकच ना मला असं यूट्यूबवर स्वामीचं जे काय आहे अस्तित्व म्हणा किंवा मग स्वामींची जी काही कृपा किंवा मग स्वामींचं जे काही चमत्कार आहे ते असे व्हिडिओमार्फत मी दुसऱ्यांचे बघत गेली आणि मलाही थोडासा ट्रस्ट झाला आणि मग मी अचानकपणे असं मनामध्ये ठरवलं की नाही आपणही करू आणि त्यावेळेसनं मी करायलासुद्धा सुरुवात केलेली होती। जेव्हा मी त्या याच्यातून बाहेर पडली, खरं तर डॉक्टरांचासुद्धा त्या स्वामींच्या मार्फत चमत्कारच होता आणि त्या सिच्युएशनमध्ये जे मला मदतीला आले म्हणजे मधामधात ज्यांच्याकडून ती जी काही मदत मिळाली म्हणजे पैशाची नाही पण जी मानसिक आधार आणि जे काही आपल्याला असते ना मॅनपॉवर त्या गोष्टी ज्या मिळाल्या ना ते स्वामींच्या कृपेनेच मिळाल्या असं मला तरी वाटत होतं। शेवटी आपलेही आचार विचार चांगले असेल तर लोकही आपल्याबद्दल चांगलेच विचार करतात, पण एक असते ना आपण ज्यांना एकदम आपण मनातून विचार करतो की नाही आपल्याला यांच्यामुळे खूप काही मिळत आहे, तर त्यावेळेस ना खरंच माझा खूप ट्रस्ट झाला होता आणि खूप विश्वाससुद्धा बसलेला होता स्वामी महाराजांवर आणि आजही तो विश्वास कायम आहे। हे मला नको बोलतात नको करू तुझ्याच्याने होत नाही, तुझी चिडचिड जास्त होऊन जाते एकसारखं बसल्यामुळे, कसं काही म्हणा आपण देवाचं जितकंही मनातून केलं तरीसुद्धा ना थोडासा त्रास हा आपल्याला होतोच, कारण एकसारखं बसणं ते पठण डोळ्यावर परिणाम बऱ्याच अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा त्रासही आपल्याला घ्यावं लागतो। पण मनातून ज्या गोष्टी आपण करतो ना तेव्हा काही या गोष्टी वाटतच नाही अजिबात, या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो। पण ती जी फेज होती ना खरंच मला जे सांगायचं आहे
तर ती जी फेज होती ना, ऑपरेशन मला सेकंड टाईम करायची, ती स्वामी महाराजांच्या कृपेमुळेच टळलं आणि शेवटी सगळं काही व्यवस्थित झालं. पण ते माझ्याकडून राहून गेलेली होती स्वामींची सेवा. बाकी मी मठात गेली आणि त्यांनी सांगितलं की जे आहे करायचं तुला व्रत, तर तेव्हा तू संकल्पयुक्तच जे 11 गुरुवार आहे ते कर. बाकी संकल्पयुक्त करायची माझं तेवढं काहीही नव्हतं. सगळं आहे स्वामींच्या कृपेने, देवाच्या कृपेने आणि आमच्या मेहनतीने सगळं आहे. पण त्यांनी सांगितलं की तू संकल्पयुक्त कर, त्यामुळे मी संकल्पसुद्धा घेतलेला आहे. नाहीतर माझी अशीच इच्छा होती की स्वामींचे 11 गुरुवार आपण करायचे. कारण की ज्या वेळेस आपल्यासोबत कोणीही नसते ना, त्यावेळेस खरंच सांगते की असं नाही की म्हणजे असं अंधश्रद्धाळू नाही आहे, पण ज्या वेळेस आपण ज्यांना हाक मारतो आणि ते आपल्या पाठीशी कायम असते ना, ते म्हणजे मला स्वामीच दिसले होते. आणि त्यांच्याचमुळे आज ते माझं जे ऑपरेशन आहे ते टळलं होतं. कारण की घरी कुणी करणारं नव्हतं ना, तेव्हा आपण डायरेक्ट देवाजवळ जाऊन प्रार्थना करतो की देवा मला या संकटातून तू बाहेर कर. आणि देवाजवळ तर प्रार्थना मी केलीच होती, पण एका नजरेने मी स्वामींना सुद्धा बघत होती की नाही, तुम्हीसुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. आणि हा जो काही आज जी सिच्युएशन आलेली आहे, त्यावेळी एकदम डिलेवरी झालेली नवीनच आणि त्यातही स्मितूसुद्धा आता एवढा मोठा, पण 3 वर्षाच्या आधी तोही छोटा, असे बरेचसे जे संकट होते ना ते चालूच होते. त्यामुळे ना मी हे जे व्रत आहे ते करायला सुरू केले. आता इथे तर माझं गुरुवारचं संपलेलं होतं, पण त्याच्यानंतर ना मी काही शूट केलेलं नव्हतं. आणि काल होता सोमवार, तर मी सोमवारी मशरूमची भाजी बनवली होती. हा जो मशरूम आहे ना तो एकदम असा गावठी आहे, जंगलातून आणलेला आहे. आणि ना जेव्हा तो आणला तेव्हा एकदम असा चिखलाने माखलेला होता, पूर्णपणे चिखल त्याच्यावर होतं. त्याला अर्धा तास छान असं पाण्यामध्ये ठेवलं आणि स्वच्छ धुवून रविवारी आणला, तर रात्रभर त्याला फ्रीजमध्ये ठेवलं 1 दिवस. आणि आता दुसऱ्या दिवशी ते जे आहे ते बनवायला घेतलं. तरीसुद्धा थोडीफार ना याच्यावर असं माती असल्यासारखं दिसत होतं, पण ते हाताला लागत नव्हतं. त्यामुळे आता याला छान अशा छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कट केलं की त्याला गरम पाण्यात छान असं 1 उकळी येतपर्यंत बॉईल करून घ्यायचं, जेणेकरून जे काही माती वगैरे असते ते निघून जाते. आता इथे जसं आपण अदर भाज्या बनवतो मसाल्यांच्या, त्याच पद्धतीने मसाल्याची जी भाजी आहे ना ती मी बनवायला घेतलेली आहे. शेंगदाणे, डाळिया, धने, तेजपत्ता, थोडंसं खोबरं आणि कांदा असं एकत्र छान असं भाजून घेतलं. आणि त्यानंतर त्याची जी पेस्ट आहे ना ती मी भाजीमध्ये वापरणार आहे. बऱ्याच जणींची वेगवेगळी पद्धत असते. कोणी नुसतं कांदा वगैरे जो आहे तो छान असा गिलगिल होतपर्यंत शिजवते आणि त्याच्यामध्येच मसाले वगैरे टाकून, मशरूम वगैरे टाकून ती डायरेक्ट भाजी बनवल्या जाते. पण आता मी याच पद्धतीने बनवते. 1-2 वेळा बनवली याच्या आधी, इथे आली तेव्हापासूनच शिकली गडचिरोलीमध्ये. तर याच पद्धतीने बनवते आणि म्हणून मग ना आता मी तशीच बनवणार आहे आणि तुमच्यासोबत पण शेअर करत आहे. तर इथे जे अद्रक लसूण आहे ते पण मी पाण्यामध्ये टाकून घेतलं. कारण की पावसाळ्याची दिवसं म्हटलं ना, सगळ्याच पालेभाज्या असू दे किंवा मग काहीही असू दे, जास्त करून मातीचं प्रमाण असते. म्हणून जास्ती करून ते धुवून घ्यायचं. माती जरी नसली तरी पण कीटक वगैरे जास्त असते, म्हणून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या धुवूनच वापरायच्या. आणि आता इथे ना तेलामध्ये छान अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि त्याच्यानंतर जे मी कांद्याची, शेंगदाणे, खोबरं वगैरे टाकून जी पेस्ट तयार केलेली होती ती सुद्धा टाकून घेतली. आता हिला छान झाकून ठेवायचं आणि तेल सुटतपर्यंत तसंच शिजू द्यायचं, जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही. आता इथे याचा मस्त मसाल्याचा रंग बदलला आहे आणि आता याच्यामध्ये जे काही आपले सुके मसाले आहेत ते मी टाकून घेणार आहे. तर तिखट, हळद, धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला मी शक्यतो थोडंसं स्किपच करते, पण या भाजीला थोडीशी जास्त चव जी आहे ती यावी. कारण की कितीही म्हटलं तरी मातीतलं जे फळ असते ते मातीचा जो स्वाद असतो ना तो त्याच्यामध्ये असतो. म्हणून ते टेस्ट जी आहे ती इकडल्या तिकडे झाली पाहिजे, म्हणून ना त्याच्यामध्ये मी गरम मसाला वापरलेला आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकल्यावर परत त्याला झाकून अजून शिजवायचं, अजून त्याला तेल सुटू द्यायचं. आणि त्याच्यानंतर जे मी बॉईल करून घेतलेले मशरूम आहे ते आता याच्यामध्ये टाकून घेणार आहे. आणि कोणी ना याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून अशीच भाजीसुद्धा खाऊन घेतात.
पण आमच्या घरी ना एकदम असं ग्रेव्ही पाहिजे, म्हणजे भाजी आणि पोळी आणि भातासोबत खाण्यासाठी. म्हणून मी आता याच्यामध्ये ग्रेव्ही जी आहे ती आपल्या आवडीनुसार करणार. नाही तर आपण असंच छान याला तेलामध्ये होऊ दिलं आणि थोडंसं पाणी जरी टाकलं ना तरी पण ही भाजी ना एकदम स्वादिष्ट आणि एकदम टेस्टी आणि दिसायला एकदम हॉटेल स्टाईल सारखी दिसते. तर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून तुम्ही अशीच ठेवा, किंवा मग जसं पाहिजे असेल तशी तुम्ही ग्रेव्ही करून ही भाजी आता रेडी होणार. तर आता याला अजून उकळी येऊ देते, सांबार टाकते आणि ही भाजी आता रेडी आहे खाण्यासाठी.